90च्या दशकात टीव्हीला कार्यक्रम कुठलाही असो, एक जाहिरात हमखास लागायची. त्यात एक पोरग सुरुवातीला रडताना दाखवलं जायचं आणि मग त्याचा आवाज ऐकून त्याची आई म्हणायची बाळाच्या पोटात दुखत असणार, त्याला लगेच वूडवर्डचं ग्राईप वॉटर देते. त्यानंतर लगेच बाळाची आजी आणि पुढं पणजी ही खोलीतून बाहेर येऊन सांगायची बाळ रडते, त्याला वूडवर्डचं ग्राईप वॉटर दे. मी सुद्धा माझ्या मुलांना लहानपणी तेच द्यायची. म्हणजे त्या ॲडमधून असं सांगण्याचा प्रयत्न केला जायचा की बाळाचं रडणं थांबावं म्हणून प्रत्येक आई पिढ्यानपिढ्या बाळाला वूडवर्डचं ग्राईप वॉटर देत आली. त्या जाहिरातीमुळं वूडवर्डच्या ग्राईप वॉटरची त्या काही बेकार हाईप झाली. पुढं जाऊन कंपनीनं आणखी एक ॲड दिली. त्यातली डॉक्टरीन बाई सांगायची वूडवर्डचं ग्राईप वॉटर म्हणजे हसता खेळता बच्चा. अगदी 2000च्या दशकापर्यंत तेच परसेप्शन समाजात रूढ झालं होतं. तेव्हा घराघरात प्रत्येक बाळाला पोलिओच्या डोससारखं ग्राईप वॉटर दिलं जायचं. भारतात त्याचा विक्रमी खप वाढला होता. पण नंतर अचानक वूडवर्डच्या ग्राईप वॉटरवर बंदी आली. त्याचं एक कारण डेंजर होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या ग्राईप वॉटरचा संपूर्ण बायोडाटा जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच सध्या बाजारात मिळणारी वेगवेगळी ग्राईप वॉटर लहान मुलांना देणं योग्य आहे की अयोग्य ते जाणून घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, वूडवर्डच्या ग्राईप वॉटरच्या ॲडमध्ये दाखवलेली गुटगुटीत लालेलाल हसती खेळती लेकरं पाहिली की आपलं बाळपण असंच असायला हवं असं प्रत्येक आईला वाटायचं. पण त्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेलं ग्राईप वॉटर आपल्या बाळासाठी खरंच सुरक्षित होतं का याचा मात्र तेव्हा कोणी साधा विचारसुद्धा केला नाही. आणि आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. कारण तुम्हाला माहिती आहे का की तत्वतः ज्या कारणासाठी ग्राईप वॉटरचं संशोधन करण्यात आलं आणि मुळात त्याचा नंतर जो वापर झाला या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. असो, त्या ग्राईप वॉटरचा जन्मदाता होता विल्यम वूडवर्ड, ज्यानं 1851 मध्ये इंग्लंडमध्ये त्याचा शोध लावला. तेव्हा पूर्व इंग्लंडच्या लिंकन ते केम्ब्रिजपर्यंतचा जो जमिनीचा पट्टा होता त्याला फेन्स म्हणून ओळखलं जायचं. तो पाणथळ जमिनीचा भाग होता आणि त्यामुळे तिथे दलदलीच्या स्थिर पाण्यावर डासांची उत्पत्ती वाढली. परिणामी डासांच्या चाव्यापासून उद्भवणाऱ्या तापाच्या पेशंटची ही संख्या वाढली होती. त्या तापाची त्यावेळी इंग्लंडमध्ये भयान दहशत पसरली होती. त्या तापाला फेन्स फीवर असं नाव दिलं होतं. त्यात आणखी भरीसभर म्हणजे नेमकं त्याच वेळेस तिथं मलेरियानं सुद्धा लोकांना हैराण करून सोडलं होतं. त्या दोन्ही साथीचा फटका सगळ्यात जास्त इंग्लंडमधल्या लहान बाळांना बसला. ती सतत तापानं फणफणलेली असायची. तापाचा त्रास सहन न झाल्यामुळं त्यांची नुसती रडारड व्हायची. मग तशा बाळांना शांत करण्यासाठी वूडवर्डनं एक भन्नाट पाणी शोधून काढलं आणि त्यालाच पुढं वूडवर्ड्स ग्राईप वॉटर हे जगप्रसिद्ध नाव मिळालं. पण त्या ग्राईप वॉटरचा फॉर्म्युला फक्त वूडवर्डच्या डोक्यात होता. ते ग्राईप वॉटर लहान मुलांसाठी अतिशय परिणामकारक होतं. त्याचा एक चमचा दिला की पोरं सगळं दुखणं खुपणं विसरून शांत झोपायची. कालांतरानं ती तापाची भयानक साथ गेली, पण लोकांनी पोरांना ग्राईप वॉटर पाजण्याची प्रथा मात्र तशीच कायम ठेवली. कारण कितीही रडणारं बाळ असू दे, ग्राईप वॉटर दिलं की ते शांत झोपायचं. झोपून उठलं की हसत हसत खेळायचं. लोकांना ते ग्राईप वॉटर म्हणजे काहीतरी जादुई औषध वाटू लागलं. आपल्या औषधरूपी पाण्याचा रिझल्ट तगडा आहे हे कळल्यावर वूडवर्डनं ग्राईप वॉटर जगभरात पोहोचवण्याचा मास्टर प्लॅन आखला. त्यातल्या त्यात भारतातल्या मार्केटवर कंपनीचा डोळा होताच. कारण भारतीय लोकांच्या इमोशनला हात घातला की आपलं ग्राईप वॉटर घराघरात पोचलंच म्हणून समजा याची त्याला गॅरंटी होती. झालंही तसंच. कंपनीनं चालवलेल्या ॲड कॅम्पेनमुळं ग्राईप वॉटर म्हणजे लहान पोरांच्या पोटदुखी, गॅस, अपचनावरचं पिढ्यानपिढ्यांचं रामबाण औषध आहे असा मेसेज लोकांपर्यंत गेला. लोक पोरांच्या काळजीपोटी घरात हमखास ग्राईप वॉटर आणून ठेवू लागले. ग्राईप वॉटरचा खप बेकार वाढला. भारतासोबतच पुढं जगभरात हे नॅरेशन रुजवण्यात आलं. पिढ्यानपिढ्या ते पुढं तसंच चालत राहिलं. दरम्यान पुढं ग्राईप वॉटरचा खप वाढल्यानंतर 1876 मध्ये विल्यम वूडवर्डनं ग्राईप वॉटरची अधिकृत ट्रेडमार्क म्हणून नोंदणी केली. त्यानंतर जगभरातून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली. त्यातल्या त्यात भारताचा नंबर पहिला होता. या सगळ्या गोंधळात ग्राईप वॉटरच्या निर्मितीचं मूळ कारण बाजूला पडलं आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळांना होणारी पोटदुखी, दात येतेवेळी होणाऱ्या वेदना, उलट्या, आईचं दूध किंवा वरचं दूध बाळाला न पचणं, त्यामुळे बाळांना होणारा गॅसचा त्रास, पोट टणक वाटणं या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे फक्त ग्राईप वॉटर असंच समीकरण सेट होत गेलं. लोकांसाठी त्यांचं रडणारं बाळ शांत होतंय ना एवढीच गोष्ट महत्त्वाची होती. त्यामुळे त्या ग्राईप वॉटरच्या मुळाशी जाण्याचा कुणीच विचार केला नाही.
पुढे जाऊन अशी माहिती मिळाली की जेव्हा ग्राईप वॉटर तयार करण्यात आलं होतं तेव्हा त्यात अल्कोहोल, बडीशेपचं तेल, सोडियम बायकार्बोनेट, साखर आणि पाणी असे काही इन्ग्रेडियंट्स वापरण्यात आले होते. पण विल्यम वुडवर्डनं त्यात एक मोठी चूक केलेली. वुडवर्डनं त्याच्या ग्राईप वॉटरमध्ये वापरलेलं अल्कोहोलचं प्रमाण हे एखाद्या प्रौढ पुरुषाच्या विस्कीचे जे 5 टोट्स असतात त्याच्या समप्रमाणात होतं. आता तेवढ्या प्रमाणातल्या अल्कोहोलचा लहान मुलांवर काय परिणाम होत असेल याचा फक्त विचारच केलेला बरा. ही गोष्ट जेव्हा ब्रिटन सरकारच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी 1992 साली सर्वात पहिल्यांदा ग्राईप वॉटरमधून अल्कोहोल काढण्याची सक्ती केली. पुढे 1993 साली युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने US मध्ये ग्राईप वॉटरच्या औषध म्हणून विक्रीवर आळा घातला. बालरोग तज्ज्ञांचं सुद्धा असं म्हणणं आहे की ते ग्राईप वॉटर मुलांसाठी औषध म्हणून काम करत नाही, तसंच ते औषध म्हणून सिद्धही झालेलं नाहीये. त्यामुळे लहान मुलांना ते देणं आम्हाला योग्य वाटत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर ग्राईप वॉटरवर बंदी आहे तर लहान मुलांना अजूनही कुठं कुठं ग्राईप वॉटर पाजलं जातं त्याचं काय? तर मंडळी समजून घ्या, आज वुडवर्डच्या ग्राईप वॉटरवर बंदी असली तरी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची ग्राईप वॉटर प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. फक्त त्यांच्या जाहिराती होत नाहीत, पण तरीही लोक आज त्यांच्या बाळांना शांत झोप लागावी म्हणून ग्राईप वॉटरचे डोस पाजतात. त्यामुळे ग्राईप वॉटरला अद्याप काही ठिकाणी मागणी आहे आणि तीच गोष्ट लक्षात घेऊन वेगवेगळ्या ब्रँडच्या कंपन्या त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राईप वॉटर बनवतात. आता ते त्यांच्यात अल्कोहोल वापरत नसल्याचा दावाही करतात, पण त्याची पुष्टी अजून तज्ज्ञ लोकांनी केली नाही. आता ग्राईप वॉटरचा नेमका फायदा आहे का, त्यावर भरपूर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. 2000 साली जर्नल ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिननं लहान बालकांच्या अस्वस्थतेला आळा बसेल असा कोणताही गुणधर्म ग्राईप वॉटरमध्ये नसल्याचा शेरा दिला होता. तरी ग्राईप वॉटरचा होणारा खप, त्यामुळे होणारी आर्थिक उलाढाल यामुळे अनेक वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळे अपडेटेड लेबल लावून ही प्रथा चालूच ठेवली होती. त्यातूनच पुढे वेलमेंट्स यांनी प्रोबायोटिकच्या नावाखाली त्यांचं वेगळं ग्राईप वॉटर मार्केटमध्ये आणलं. आता तुम्ही विचाराल की ही प्रोबायोटिक काय भानगड आहे? तर ऐका, बाळाच्या आतड्यांमध्ये जे घातक बॅक्टेरिया तयार होतात त्यांना लगाम लावण्याचं काम करणारं औषध म्हणजे प्रोबायोटिक ग्राईप वॉटर असा त्याचा प्रचार करण्यात येतो. पण खरं तर बालरोग तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की नवजात बालकांना पहिल्या 6 महिन्यांमध्ये पोटाच्या समस्या असणं हे स्वाभाविक आहे. त्यासाठी खास ग्राईप वॉटरच यावर परिणामकारक उपाय आहे हे असं पुराव्यांनिशी कुठेही मान्य केलेलं नाही. तेव्हा आपल्या बाळाच्या आहारासाठी आणि त्याच्या सुदृढतेसाठी होईल तितकं सकस आहार द्यायला हवा. त्याला नैसर्गिकरित्या पुरेशी झोप मिळण्यासाठी तजवीज करायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आईचं दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम औषध असतंय. बाकी तुमच्या लहानपणी तुम्ही ग्राईप वॉटर पिलाय का? किंवा सध्या तुम्ही तुमच्या मुलांना ग्राईप वॉटर देताय का? हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा. तुमच्या बाळाच्या डॉक्टरांचं ग्राईप वॉटरबद्दल नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. जर या व्हिडिओतून तुम्हाला तुमच्या कामाची माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.